नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे AB स्टडी पॉईंट. मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत भारतीय राज्यघटना आणि प्रशासन तसेच सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांवर आजपर्यंत विचारण्यात आलेले सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. चला तर मग मित्रांनो, कसलाही वेळ न दवडता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. चला तर मग पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. पंडित जवाहरलाल नेहरू, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. सरदार पटेल. मित्रांनो, हा प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमीच विचारण्यात आला आहे, जसं की पोलीस भरती जळगाव 2016 आणि महावितरण उपकेंद्र सहाय्यक परीक्षा 2021. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? पर्याय आहे ए. 25 वर्ष, बी. 30 वर्ष, सी. 35 वर्ष, डी. 21 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 35 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षांचा असतो? ए. 4 वर्ष, बी. 5 वर्ष, सी. 6 वर्ष, डी. कायमस्वरूपी. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 5 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 34. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. उपराष्ट्रपती, डी. लोकसभा अध्यक्ष. मित्रांनो, हा प्रश्न MPSC गट क पूर्व परीक्षा 2019 तसेच तलाठी भरती नागपूर 2016 यावर्षी विचारण्यात आला होता. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 35. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? पर्याय आहेत ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 26 नोव्हेंबर 1949, डी. 2 ऑक्टोबर 1950. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 36. मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? ए. संसद, बी. राष्ट्रपती, सी. सर्वोच्च व उच्च न्यायालय, डी. पंतप्रधान. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. सर्वोच्च व उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 37. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ए. मुंबई, बी. कोलकाता, सी. नवी दिल्ली, डी. चेन्नई. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 38. माहितीचा अधिकार अर्थात RTI कायदा भारतात केव्हा लागू झाला? पर्याय आहेत ए. 2021, बी. 2005, सी. 2010, डी. 2000. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. 2005. मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरती सर्व जिल्हे 2015 तसेच 2019 साली विचारण्यात आला होता. तसेच वन विभाग भरती 2023 मध्येही हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 39. मतदार होण्यासाठी भारतात किमान किती वय असणे आवश्यक आहे? पर्याय आहेत ए. 21, बी. 18, सी. 25, डी. 16 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 40. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? ए. मुख्यमंत्री, बी. पंतप्रधान, सी. राष्ट्रपती, डी. सरन्यायाधीश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 41. भारताच्या संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो? ए. लोकसभा व राज्यसभा, बी. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, सी. फक्त लोकसभा, डी. पंतप्रधान व मंत्रिमंडळ.
मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 42. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? ए राष्ट्रपती, बी अर्थमंत्री, सी पंतप्रधान, डी गृहमंत्री. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 43. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ए सरपंच, बी ग्रामसेवक, सी पटवारी, डी तलाठी. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 44. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो? ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, डी विधानसभा अध्यक्ष. उत्तर आहे बी राज्यपाल. प्रश्न क्रमांक 45. भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते? ए पंतप्रधान, बी कायदा मंत्री, सी राष्ट्रपती, डी संसद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 46. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ए स्वादुपिंड, बी यकृत, सी थायरॉइड, डी जठर. मित्रांनो, हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2017 आणि आरोग्य विभाग भरती 2021 मध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी लिव्हर, यकृत. प्रश्न क्रमांक 47. पाण्याचे रासायनिक सूत्र म्हणजेच केमिकल फॉर्म्युला काय आहे? ए CO2, बी H2O, सी NaCl, डी O2. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी H2O. प्रश्न क्रमांक 48. सूर्यापासून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते? पर्याय आहेत ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी जीवनसत्व, डी जीवनसत्व. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 49. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती असते? ए 78%, बी 21%, सी 1%, डी 50%. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21%. प्रश्न क्रमांक 50. कोणता प्राणी उडू शकणारा सस्तन प्राणी अर्थात मॅमल आहे? ए पेग्विन, बी शहामृग, सी वटवाघूळ, डी कीटक. अचूक उत्तर आहे सी वटवाघूळ. प्रश्न क्रमांक 51. कोणत्या प्राण्यामुळे हत्ती रोग अर्थात एलिफंटायसिस पसरतो? ए उंदीर, बी डास, सी माशी, डी पिसू. अचूक उत्तर आहे बी डास. प्रश्न क्रमांक 52. रक्तातील तांबड्या पेशींचा म्हणजेच RBCचा नाश कोणत्या रोगामध्ये होतो? ए मलेरिया, बी क्षयरोग, सी पोलिओ, डी कावीळ. अचूक उत्तर आहे ए मलेरिया. प्रश्न क्रमांक 53. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? ए हर्ट्झ, बी डेसिबल, सी वॉट, डी व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेसिबल. प्रश्न क्रमांक 54. विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? ए तांबे, बी टंगस्टन, सी लोखंड, डी ॲल्युमिनियम. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी टंगस्टन. प्रश्न क्रमांक 55. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? ए 37 डिग्री सेल्सिअस, बी 98 डिग्री सेल्सिअस, सी 45 डिग्री सेल्सिअस,
डी 32 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए 37 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, बऱ्याच वेळा उत्तराचे पर्याय हे फॅरनहीटमध्येही दिले जातात. तर मित्रांनो, ज्यावेळी प्रश्न हा किती फॅरनहीट असते असं जर विचारलं असेल तर त्यावेळी 37 डिग्री सेल्सिअस न येता तिथे 107 फॅरनहीट असं येतं. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 56 हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हा बऱ्याच वेळा विचारण्यात आला होता. पोलीस भरती 2016 बीड जिल्हा, तसेच मुंबई 2023 आणि जिल्हा परिषद 2019 मध्येही हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर मित्रांनो, प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला. मित्रांनो, या प्रश्नाचे पर्याय आहेत लुईस पाश्चर, बी अलेक्झांडर फ्लेमिंग, सी एडवर्ड जेन्नर आणि डी अल्बर्ट आइन्स्टाईन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न क्रमांक 57, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. ए गॅलिलिओ, बी आयझॅक न्यूटन, सी थॉमस एडिसन, डी निकोला टेस्ला. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आयझॅक न्यूटन. प्रश्न क्रमांक 58, लाळेमध्ये कोणते पाचक एन्झाईम असते. ए पेप्सिन, बी टायलिन किंवा अमायलेज, सी ट्रिप्सिन, डी लायपेज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी टायलिन. प्रश्न क्रमांक 59, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे. ए मुंबई, बी श्रीहरिकोटा, सी बेंगळुरू, डी नवी दिल्ली. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 60, LPG गॅसमध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात. ए मिथेन आणि इथेन, बी ब्युटेन आणि प्रोपेन, सी हायड्रोजन, डी कार्बन मोनॉक्साईड. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्युटेन आणि प्रोपेन. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.